महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी 15 तारखेला नागपुरात होण्याची शक्यता। 16 तारखेपासून विधिमंडळ अधिवेशन असल्यामुळे 15 तारखेला शपथविधी होणार। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती। याआधी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या, तसंच त्या मेट्रो 3चा कारभार सांभाळत होत्या। बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार, इस्कॉन मंदिर जाळलं, प्रमुखाला अटक तरी पण गप्प। याचं हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतं आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात। युक्रेनच्या युद्धाप्रमाणे बांगलादेशवरही लक्ष द्या। मणिपूरमध्ये बांगलादेशही मोदींना दिसत नाही। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते ठाकरे आज हिंदुत्व रक्षणाबद्दल बोलतायत। ठाकरेंचं हिंदू प्रेम किती बेगडी आहे हे बघितलंय। चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। देशातल्या आणि मुंबईतल्या घडामोडींवर ठाकरे भाष्य करतील असं वाटलं होतं। लोकसभेत मुस्लिम धार्जिण भूमिकेचा त्यांना फायदा झाला, पण विधानसभेत झाला नाही, म्हणून भूमिका बदलतायत असं दिसतंय। संजय शिरसाटांची टीका। उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीवर टांगणार। भाजप नेत्या नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। डोक्यावर मुसलमानांची टोपी घातलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोलू नये। मशिदीतून फतवे काढून मतांची भीक मागणाऱ्या ठाकरे गटानं बांगलादेशातील हिंदूंवर बोलावं हे लज्जास्पद। भाजप आमदार प्रसाद लाड यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे 17 तारखेला उपस्थित राहणार। ठाकरेंच्या उपस्थितीत अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची एकत्रित बैठक। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा। दिल्लीत गौतमी अदानींच्या घरी दोन्ही नेत्यांची बैठक झाल्याची माझाला सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या 2 मतप्रवाह। भाजपसह सत्तेत जावा अशी एक गटाची मागणी, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसह सत्तेत जावा अशी दुसऱ्या गटाची मागणी असल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती। शरद पवार भाजपसह जातील असं मला वाटत नाही। धर्मांध शक्तीपासून दूर राहण्याचा विचार यशवंतरावांच्या काळापासूनच आहे। या विचारापासून पवार दूर जातील असं वाटत नाही। संजय राऊतांची प्रतिक्रिया। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्रित यावं असं कार्यकर्त्यांनाही वाटतं, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे, सुनंदा पवार यांचं वक्तव्य। देवगिरी निवासस्थानी चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अजित पवारांची भेट। बावनकुळे आणि अजित पवारांमध्ये जवळपास तासभर खलबतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट। महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मोदींनी दिल्या शुभेच्छा। विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती। विधानसभेतील गटनेता निवडीसाठी 17 डिसेंबरला काँग्रेसची बैठक। काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीदारांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये बैठक पार पडणार। बैठकीसाठी नाना पटोले, विजय वडेट्टीवारही उपस्थित राहणार, तर नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचं नाव आघाडीवर। नाना पटोलेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नको असल्याची सूत्रांची माहिती। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याबाबत पटोलेंचं खरगेंना पत्र, तर विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानं नाना पटोलेंनी घेतली होती भूमिका। आणखी 2 दिवस रेशन दुकानांवरील धान्य वाटप रखडणार। लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला लागणार वेळ। वाशिम जिल्ह्यातही रेशन दुकानात रेशन घेणाऱ्या लाभार्थ्यांना सर्व्हर डाऊनचा फटका। नवीन तंत्रज्ञान असलेली ई-पॉस मशीन देऊनही फटका बसत असल्यानं नागरिक त्रस्त। राज्यात स्वस्त धान्य दुकानांवर धान्य वाटप ठप्प। 4 दिवसांपासून ई-पॉस मशीन बंद। मशीन बंद असल्यानं नागरिकांना स्वस्त धान्य मिळत नसल्यानं वाद। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्त धान्य दुकानांवर लाभार्थ्यांची गर्दी। गेल्या 4 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं ग्राहक त्रस्त। मुंबईमध्ये संभाजीराजे छत्रपतींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। सागर निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। सदिच्छा भेट असल्याची देखील दिली माहिती।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी ठाण्याच्या शुभदीप निवासस्थानी नागरिकांची गर्दी। अनेक प्रश्न घेऊन नागरिक एकनाथ शिंदेंच्या भेटीला। जयगडमधील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीनंतर बाधित विद्यार्थ्यांची उदय सामंतांनी घेतली भेट। निष्काळजीपणामुळे वायुगळती झाली, योग्य ती कारवाई केली जाईल, उदय सामंतांचं आश्वासन। दादर स्थानकातील लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना मंदिर हटवण्यासंदर्भात नोटीस। दादरच्या स्टेशन विकासाच्या कामात हे मंदिर अडथळा ठरतंय, त्यामुळे मंदिर पाडून रेल्वेची जागा मोकळी करावी, नोटीसीमध्ये उल्लेख। भंडाऱ्यामध्ये परभणी प्रकरणाचा निषेध। संविधान शिल्पाची तोडफोड आणि करणाऱ्या आरोपींविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। राज्य सरकारच्या विरोधातही दिल्या घोषणा। परभणीतील घटनेविरोधात अकोल्यात वंचित बहुजन आघाडीकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। संविधान प्रतीची नासधूस प्रकरणातील मास्टरमाइंड शोधून काढण्यावर कठोर कारवाईची मागणी करा। तसंच कोम्बिंग ऑपरेशन थांबवलं नाही तर आंदोलनाचाही दिला इशारा। परभणीतील संविधान विटंबना प्रकरणी नाशिकच्या नांदगावात कडकडीत बंद। शहरातील अनेक चौकांमधून निघणार संविधान सन्मान रॅली। जळगावच्या चाळीसगावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेची निदर्शनं। बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव निर्माण करण्याची केली मागणी। चिपळूणमध्ये भास्कर जाधवांविरोधात वंचितचा मोर्चा। अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणारे आंदोलक आणि वंचितचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांच्यावर कारवाई करावी, महाविकास आघाडीची मागणी। जळगावात आधार केंद्र चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं। बंद करा, खासगीकरण बंद कराच्या घोषणांनी परिसर दणाणला। अकोल्यात बौद्ध संघर्ष समितीचा मोर्चा। परभणी घटनेतील आरोपीला अटक करण्याची मोर्चाचे आयोजन। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा। नरखेड बंदची दिली हाक। जळगावच्या धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली। 28 प्रवासी जखमी। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात। भिवंडीमध्ये बनावट फेविकॉल आणि फेविक्विक बनवणाऱ्या गोदामांवर छापा। 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त। मालकावर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। प्रसिद्ध व्यंगचित्रकार आणि कला शिल्पकार मनोहर सप्रे यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। खासदार म्हणून लोकसभेत प्रथमच गेलेल्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत पहिलं भाषण केलं। संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात खासदार प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्काराच्या पीडितेच्या वेदना सभागृहासमोर मांडल्या। शेतकऱ्याचा मुलगा या खुर्चीवर कसा बसला याचं तुम्हाला दुःख। देशासाठी जीव देईन पण झुकणार नाही, सभापती धनखड यांचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगेंना उत्तर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीर केली 21 उमेदवारांची यादी। माजी खासदार संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी। सध्या दिल्ली विधानसभेत काँग्रेसचा एकही उमेदवार नाही। देशातील पहिलं योग धोरण लागू करण्याचा उत्तराखंड सरकारचा निर्णय। मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांची माहिती। उत्तराखंडमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू करण्याची केंद्र सरकारला केली विनंती। शंभू बॉर्डर त्वरित खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचे दिले निर्देश। समितीनं शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचेही दिले निर्देश। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी संगमावर केलं पंतप्रधान मोदींचं स्वागत। मोदींनी केली पूजा। अभिनेता अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। हैदराबादमध्ये पुष्पा 2च्या स्क्रीनिंग वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत झाला होता महिलेचा मृत्यू। पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमाला काही अटींसह परवानगी। कार्यक्रमात 75 dB पेक्षा जास्त आवाज नको। दिलजीतच्या कार्यक्रमाविरोधात दाखल केली होती जनहित याचिका। राणी मुखर्जीच्या बहुचर्चित यशस्वी मर्दानी चित्रपटाचा 3रा भागही येणार। मर्दानी 3चे आदित्य चोप्रा यांनी केली घोषणा। अभिराज मीनावाला करणार चित्रपटाचं दिग्दर्शन। 2026 मध्ये चित्रपट होणार प्रदर्शित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।